हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हे सुंदर असं लोकरीचं ऑक्टोपस. बनवायला अतिशय सोपं आणि पटकन होणारं असं आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. यासाठी सुरुवातीला इथे आपल्याला मॅजिक रिंग घालून घ्यायची. त्यानंतर आता ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे आहेत. 1 2. आता ह्या मॅजिक रिंगमध्ये आपण 11 सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. आपण हे जे लोकरीचं ऑक्टोपस बनवतोय ते तुम्ही एखाद्या गोधडीवरती पॅचवर्क म्हणून सुद्धा वापर करू शकता किंवा ह्याला मॅग्नेट लावून तुम्ही याचा फ्रीज मॅग्नेट म्हणून सुद्धा वापर करू शकता. आता नेक्स्ट राऊंडच्या सुरुवातीला इथे आपल्याला 3 चेन घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता त्याच टाक्यामध्ये आपण एक डबल क्रोशे घालून घेणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये आपण 2 डबल क्रोशे घालून घेणार आहोत. म्हणजे एकूण इथे आपल्याला 22 डबल क्रोशे या राऊंडसाठी घालून घ्यायचे आहेत. आता पुढच्या राऊंडच्या सुरुवातीला परत आपल्याला इथे 3 चेन घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम टाक्यामध्येच आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आता पुढच्या टाक्यामध्ये आपण 2 डबल क्रोशे घालून घेणार आहोत. अशा प्रकारे ह्या राऊंडसाठी सुद्धा प्रत्येक टाक्यामध्ये आपण 2-2 डबल क्रोशे घालून घेणार आहोत. म्हणजे इथे एकूण आपण 44 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता अशा प्रकारे आपण इथे 3 राऊंड कंप्लीट करून घेतले. तुम्हाला जर ऑक्टोपसची साईज अजून मोठी करून घ्यायची असेल तर आत्ता जसे आपण प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 डबल क्रोशे घालून घेतले तसेच घालून तुम्ही तुमच्या ऑक्टोपसची साईज इथे वाढवू शकता. आता आपल्याला या ऑक्टोपसचे पाय कसे बनवायचे ते बघणार आहोत आपण. त्यासाठी इथे सुरुवातीला मी 3 चेन घालून घेणार आहे. त्यानंतर त्याच टाक्यामध्ये आपल्याला एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे 13 चेन घालून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. त्यानंतर आता हे 13 चेन घालून झाल्यानंतर पहिल्या 2 चेन ज्या आहेत त्या स्किप करायच्या आणि तिसऱ्या चेनपासून आपल्याला हाफ डबल क्रोशे घालायला सुरुवात करायची. आता प्रत्येक चेनमध्ये आपण एक एक हाफ डबल क्रोशे घालून घेतला. आता ही जी शेवटची चेन आहे त्याच्यामध्ये आपण इथे 2 हाफ डबल क्रोशे घालून घेणार आहोत. त्यानंतर आता पुढच्या टाक्यामध्ये आपण इथे स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. आता त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला परत डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आणि
इथे 13 चेन घालून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. त्यानंतर मगाचसारख्या 2 चेन स्किप करायच्या आणि तिसऱ्या चेनपासून हाफ डबल क्रोशे घालायला सुरुवात करायची. आता प्रत्येक चेनमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे घालून झाल्यानंतर शेवटच्या चेनमध्ये आपण इथे 2 हाफ डबल क्रोशे घालून घेणार आहोत. 1 2. त्यानंतर परत पुढच्या टाक्यामध्ये आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. अशा प्रकारे इथे आपण ऑक्टोपसचे 2 पाय तयार करून घेतले. आता उरलेले 4 पाय जे आहेत ते आपण इथे तयार करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता इथे आपले हे ऑक्टोपसचे 6 पाय तयार झालेले आहेत. आता या ऑक्टोपसच्या भोवती आपल्याला प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आता इथे आपला हा ऑक्टोपस तयार झालेला आहे. आता हे जे गुगली आईज आहेत ते इथे मी ग्लू गनच्या मदतीने स्टिक करून घेते. आता तुम्ही बघू शकता इथे आपलं हे सुंदर असं ऑक्टोपस तयार झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.